नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि या खटल्यांच्या सिरीजमध्ये आज आपण मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार 1978 हा खटला बघणार आहोत. हा खटला कलम 21 शी संबंधित आहे. कलम 21चं ब्रॉडर इंटरप्रिटेशन. याच्या आधी आपण एक गोपालन खटला बघितला होता 1950चा. त्या खटल्यामध्ये कलम 21चं जे इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने केलं होतं ते नॅरो इंटरप्रिटेशन होतं. म्हणजे फक्त आणि फक्त कार्यकारी मंडळाच्या मनमानी विरोधात तुम्ही अपील करू शकता, लेजिस्लेटिव्हच्या अगेन्स्ट करू शकत नाही असं तिच्यात म्हणण्यात आलं होतं. आणि हा मेनका गांधी खटला जो आहे याच्यामध्ये कार्यकारी मंडळ आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे जे काही दोन्ही आहेत त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही रिट फाईल करू शकता, त्याच्यावर तुम्हाला रिलीफ मिळू शकतो. हे जे आहे हे मेनका गांधी केसमध्ये झालं की आर्बिट्ररी ऍक्शन ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेटिव्ह. तर या दोन्ही याच्यावर तुम्हाला तो रिलीफ मिळालेला आहे. आणि मेनका गांधी केस जी आहे ती ब्रॉडर इंटरप्रिटेशन ऑफ आर्टिकल 21 या संबंधीची आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे मेनका गांधीच्या याच्यामध्ये केसमध्ये एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे काय की गोल्डन ट्रायंगल ऑफ फंडामेंटल राईट्स ही गोष्ट एक समोर आली. हा गोल्डन ट्रायंगल काय आहे तर 3 फंडामेंटल राईट जे आहेत याच्यामध्ये कलम, आता हे सगळे कलम आहेत 14, त्याच्यानंतर 19 एक ए आणि 21. तर हे जे तीनही फंडामेंटल राईट्स आहेत तर हे एकमेकांना पूरक आहेत आणि तेच गोल्डन ट्रायंगल असं पण सुप्रीम कोर्टाने याच्यात म्हटलेलं आहे. एमसीक्यू साठी ही गोष्ट लक्षात ठेवा की गोल्डन ट्रायंगल ऑफ फंडामेंटल राईट्स कलम 14, कलम 19, कलम 21. तर हे मेनका गांधी केसमध्ये घडलं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये एक होती ती म्हणजे काय, पोस्ट डिस्कशन थेअरी. तर हा पण याच्यातला एक खूप महत्वाचा सिग्निफिकन्स आहे, पोस्ट डिस्कशन थेअरी. आता पोस्ट डिस्कशन थेअरी काय असतं तर पोस्ट डिस्कशन थेअरी म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचा पासपोर्ट वगैरे तुम्हाला जप्त करता येऊ शकतो. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की ते पब्लिक इंटरेस्ट मध्ये गरजेचं आहे तर तो तुम्ही जमा करा आणि नंतर आपण तिच्यावर चर्चा करू. म्हणजे पोस्ट डिस्कशन की तुम्ही कृती आधी केलेली आहे ती कृती योग्य की अयोग्य त्याच्यावर चर्चा नंतर करूयात. म्हणजे असं जे आहे की विजय माल्यासारखी लोक जी पळून जातात, मग असं जर असेल की एखादी व्यक्ती पळून जाऊ शकते, भारताच्या बाहेर जाऊ शकते आणि ती पब्लिक इंटरेस्टच्या अगेन्स्ट आहे, तर तुम्ही सर्वात आधी तो पासपोर्ट जमा करू शकता. मग त्यांनी काय केलेलं आहे नाही केलेलं आहे त्याची चर्चा नंतर करू. सो पोस्ट डिस्कशन थेअरी हा पण मुद्दा जो आहे तो याच्यामधून ही एक थेअरी समोर आली. आता खरं तर मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार हा खटला बघण्याच्या आधी परत एकदा आपण काही गोष्टी रिवाइज करूयात. ते म्हणजे काय, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. एक गोपालन खटला तुम्ही बघितला असेल, तिच्यात आपण हे एक्सप्लेन केलं होतं. आणि दुसरं होतं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तर ह्या दोन गोष्टी होत्या बघा, एक आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि दुसरा आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. आणि तिसरं एक येतं रूल ऑफ लॉ. तर रूल ऑफ लॉ ब्रिटन मधून घेतलेलं आहे आपण. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ जे आहे ते जापानच्या कॉन्स्टिट्यूशन मधून. आणि तिसरं आहे ते म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही युएस मध्ये प्रॅक्टिस होणारी गोष्ट आहे, ती आजही होते. आता याच्यामध्ये काय असतं की कायद्याचं राज्य, कायद्यानुसार गोष्टी होणार, दॅट इज रूल ऑफ लॉ. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही जी ब्रिटन आपल्या जपानच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली संकल्पना ती म्हणजे काय, जशा तरतुदी आपल्याला कायद्यामध्ये दिलेल्या आहेत त्या तरतुदीनुसारच गोष्ट वर्क होणार. तर ते एक महत्वाचं. आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे काय आहे ना की प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस ही पण तो फॉलो करतं की एखादा कायदा बनवण्याचा अधिकार त्या कायदेमंडळाला आहे का याचं क्रिटिक ती ज्युडिशरी करू शकते. ज्युडिशरी त्यांना प्रश्न विचारू शकते. आणि कायद्याचं जे काही आहे की कायद्याची समीक्षा करण्याचा अधिकार न्यायालयाला असतो. हा, तर तुम्हाला उदाहरण पण दिलं होतं मी एक की जर एखाद्या व्यक्तीला दररोज 5 वाजता त्याला पाणी टाकायचंच आहे झाडांना, तर प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ नुसार काय की दररोज पाणी टाकायचं आहे पाऊस पडला तरीही. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये काय, पाऊस पडलेला आहे तर गरज नाही कारण पाणी ऑलरेडी दिलं गेलेलं आहे झाडांना. तर ह्या अशा काही गोष्टी असतात. तर ते एक आपल्यासाठी महत्वाचं आहे मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार खटल्यामध्ये. आता याची पार्श्वभूमी काय होती, याची स्टोरी काय होती बघा. खटला येतोय 1978 मध्ये. म्हणजे काय तर इमर्जन्सी 1976, त्याच्यानंतरचं सगळं जे काही राजकीय वातावरण भारतामध्ये होतं आणि नवीन सरकार मग जनसंघचं आलं होतं काँग्रेसच्या ऐवजी. आणि तिथून मग काय झालं होतं की आता मेनका गांधी कोण होत्या तर काँग्रेस परिवाराचा हिस्सा त्या भाग होत्या. आणि मेनका गांधी जरी आता बीजेपी मध्ये असल्या तरी त्यावेळेस त्या काँग्रेसचाच भाग होत्या. त्या म्हणजे राजकीय हिच्यामध्ये सक्रिय होत्या नव्हत्या, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं होतं की इंदिरा गांधी यांच्या कुटुंबाचा त्या भाग होत्या. त्यांना पासपोर्ट ऍक्ट 1967 नुसार पासपोर्ट इश्यू झालेला होता. आणि हा पासपोर्ट 1977 मध्ये जे काही रिजनल ऑफिस होतं दिल्ली मधलं पासपोर्टचं त्यांनी जप्त करून घेतला.
आता याच्यासाठी मेनका गांधींनी सिंपली एक प्रश्न विचारला की बाबा माझा पासपोर्ट तुम्ही कुठल्या बेसिसवर जमा करताय. तर त्यावेळेस त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं आणि जे काही एक्सटर्नल मिनिस्ट्री होती, एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री, ते परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं की हे सगळं जे आहे ते पब्लिक इंटरेस्ट मध्ये आहे, जनहितार्थ. पण नेमकं जनाचं हित काय आहे, तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो होता तो अनुत्तरित तिथं होता. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीला असं म्हणू शकत नाही की पब्लिक इंटरेस्ट मध्ये आम्ही हे करतोय. आणि मग काय झालं, मेनका गांधींनी काय केलं की रीट पिटिशन फाईल केली आर्टिकल 32 नुसार. कलम 32 जे आहे भारतीय संविधानाचं कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, त्याच्या अंतर्गत त्या सुप्रीम कोर्टात गेल्या आणि त्यांनी 3 कलमांचं हनन होत आहे. आर्टिकल 14, आर्टिकल 21, आर्टिकल 19(1)(a). म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल 19 नुसार किंवा समानतेचा अधिकार असेल, किंवा 21 जे आहे की पर्सनल लिबर्टी आणि जीविताचा अधिकार. तर पर्सनल लिबर्टी आणि त्या सगळ्या गोष्टी, तर ह्या 3 कलमांचं हनन होतं आहे असं त्यांनी सांगितलं. कोर्टामध्ये रीट फाईल झाली, त्याच्यावर मग सुप्रीम कोर्टाचं डिस्कशन झालं आणि सुप्रीम कोर्टाने काही महत्वाच्या बाबी समोर ठेवल्या. तिच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती ह्या केसमध्ये, की विदेशात जाणं हे कलम 21च्या अंतर्गत येतं किंवा नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे की आर्टिकल 21 जे आहे आपलं, त्याच्यानुसार तुम्ही विदेशात जाऊ शकता का, तर हा एक म्हणजे विदेश दौरा जो आहे तर तो तुमच्या मूलभूत हक्कात इथं येतो का, हा एक कोर्टासमोर प्रश्न होता. दुसरं होतं की पासपोर्ट जो जमा करण्यात आला होता त्याच्यासाठीचं जे सेक्शन होतं, सेक्शन 10(3)(c). ओके, तर त्या कायदा जो आहे पासपोर्ट ऍक्टचा, त्याच्यातलं सेक्शन 10(3)(c) याच्यानुसार तो जमा करण्यात आला होता. आणि हा सेक्शन 10(3)(c) जो आहे पासपोर्ट कायद्याचा, याच्यानुसार मूलभूत हक्क जे आहेत, फंडामेंटल राईट, त्याचं हनन होत आहे. परत कुठले फंडामेंटल राईट्स होते, ते हेच होते 14, 21, 19. म्हणजे तुम्ही कुठलाही सॅटिस्फॅक्टरी रिझन न देता पासपोर्ट जमा करताय, तर त्याच्यामुळे हा जो सेक्शन आहे हा आपल्या संविधानातले जे फंडामेंटल राईट्स नागरिकांना मिळालेले आहेत त्याच्या अगेन्स्ट आहे. मग या 2 गोष्टींवर चर्चा केली आणि तिच्यातून काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने समोर ठेवल्या. सगळ्यात पहिली गोष्ट की विदेश दौरा हा कलम 21च्या अंतर्गत येतो, म्हणजे तुम्ही विदेशात जाऊ शकता. आता तुम्ही जर लक्ष्मीकांत बघितलं तर कलम 21 अंतर्गत बऱ्याचशा गोष्टी तिथं दिलेल्या आहेत, खूप मोठी लिस्ट आहे. ती काही एकाच हिच्यातून आलेली नाही, ते नंतरच्या काळात बऱ्याचशा गोष्टी तिच्यात ऍड होत गेलेल्या आहेत. म्हणजे जीविताचा अधिकार काय, तर एक चांगलं पर्यावरण असलं पाहिजे, हा ना, म्हणजे बेसिक गोष्टी तिच्यामध्ये आलेल्या आहेत. तर हा एक प्रश्न होता मेनका गांधींच्या याच्यात, कलम 21च्या अंतर्गत विदेश दौरा येतो का. जर येत असेल तर पासपोर्ट सीज करायचं काही काम नाही, पासपोर्ट जप्त करायचं काम नाही, जर तिथं सॅटिस्फॅक्टरी रिझन नसेल तर. आणि कोर्टाने हे क्लिअर केलं सुप्रीम कोर्टाने की कलम 21 अंतर्गत तुम्ही विदेशात जाऊ शकता. दुसरी महत्वाची गोष्ट की या सेक्शन 10(3)(c) याच्यामुळे जो त्यांचा पासपोर्ट जमा केला गेला होता, तर याच्यामध्ये नैसर्गिक न्यायाचं तत्व जे काय असतं तर ते फॉलो होतो का, है ना, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, तर याचाही विचार केला गेला. तर याच्यामध्ये एक गोष्ट होती की आता याच्यात कायद्यामध्ये म्हटलं होतं की त्या व्यक्तीचं म्हणणं मांडणं आणि त्याच्याशी बोलणं, परंतु त्या गोष्टी इथं झाल्या नव्हत्या. आणि सेक्शन 10(3)(c) नुसार ऑथॉरिटी एखाद्या व्यक्तीचं पासपोर्ट सीज करू शकते, अशा पद्धतीच्या गोष्टी होत्या. म्हणून सुप्रीम कोर्टाने हे जे सेक्शन 10(3)(c) होतं याला नल अँड वाईड सांगितलं की बाबा हे जे आहे हे नैसर्गिक न्यायाचं तत्व असेल किंवा तुमचं फंडामेंटल राईट्स आहे याचं हनन करताय, त्याच्यामुळे याच्यानंतर हे कलम जे आहे ते वापरात येणार नाही, हे काढून टाक. हा एक महत्वाचा मुद्दा होता. याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने सांगितली ती होती गोल्डन ट्रायंगल. 14, 19, 21 हे जे फंडामेंटल राईट्स आहेत हे एकमेकाला पूरक आहेत आणि त्याच्यामुळे या 3 गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बघू शकत नाही आणि याचं हनन होता कामा नये. म्हणजे कलम 21च्या बाबतीतली जी गोष्ट आहे की कलम 21 जीविताचा अधिकार किंवा पर्सनल लिबर्टीचा अधिकार जो आहे याच्या अगेन्स्ट जर तुम्ही काही करत असाल तर तुम्हाला 14 आणि 19ला फुलफिल करणं गरजेचं आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलं होतं. सो गोल्डन ट्रायंगल ही कन्सेप्ट त्यांनी समोर ठेवली. ही पोस्ट डिस्कशन थिअरी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती की एखाद्या व्यक्तीचं पासपोर्ट तुम्हाला जप्त करायचं किंवा तुम्ही आधी ऍक्शन घ्या नंतर डिस्कशन करा, ही पोस्ट डिस्कशन थिअरी पण इथून समोर आली. दुसरी महत्वाची गोष्ट की ब्रॉडर इंटरप्रिटेशन ऑफ आर्टिकल 21 मध्ये काय आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की जो जीवन जगण्याचा अधिकार किंवा जीविताचा अधिकार ज्याला म्हटलं गेलं, तर हिच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती की एक गोपालन काय होतं खटला की तिच्यामध्ये एक सांगण्यात आलं की आर्टिकल 21 याच्या अंतर्गत व्यक्तीचं जीवन असेल किंवा त्याचं शरीर असेल या संबंधीचा अधिकार होता
आणि त्याच्या पुरतच त्याला मर्यादित ठेवण्यात आलं होतं. म्हणजे हा एक संकुचित विचार होता. परंतु मेनका गांधी यांच्या केसमध्ये 21 जे आहे तिच्यातला जीविताचा अधिकार कोर्टाने असं सांगितलं की तुम्हाला लाईफ विथ डिग्निटी पाहिजे, वर्थ लिव्हिंग. तर ती एक फार चांगली गोष्ट कोर्टाने फार क्लिअर केली की जगणं म्हणजे फक्त जिवंत राहणं नाही, तर त्याला एक काहीतरी अर्थ असला पाहिजे, डिग्निटीची लाईफ असली पाहिजे. म्हणजे फक्त व्यक्ती शरीर किंवा तो जो होता की अॅनिमल लाईफ याच्या पलीकडे जाऊन विचार करणं की वर्थ लिव्हिंग, हा एक महत्वाचा आस्पेक्ट इथं होता. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यात आली की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय? कायद्याचं न्यायाचं तत्व जे होतं, तर कायदा आणि न्याय. तर कायदा आणि न्याय ही जी गोष्ट आहे ड्यू प्रोसेस, ओके, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, याच्यात कुठलाही कायदा ज्यावेळेस कायदेमंडळ बनवणार आहे तर तो कायदा जस्ट, फेअर अँड रिझनेबल असला पाहिजे. तर ही गोष्ट कोर्टाने क्लिअर केली होती, जस्ट, फेअर अँड रिझनेबल. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आणि सगळ्या गोष्टी त्यांनी फॉलो करणं आणि तो तेवढा रॅशनल असला पाहिजे हे पण सांगितलं होतं. तर ही एक महत्वाची बाब हिच्यामध्ये आहे. सो ही मेनका गांधी केस जी आहे तिच्यातून या सगळ्या गोष्टी समोर येतात. पोस्ट डिस्कशन थेअरी असेल, हा गोल्डन ट्रायंगल असेल, कुठलाही कायदा तुम्ही बनवणार आहात तो कायदा जस्ट, फेअर अँड रिझनेबल असला पाहिजे. कलम 21 अंतर्गत जो जीवनाचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे तो फक्त जीवन जगण्यापुरतं किंवा माणसाचं शरीर आहे त्याच्या पुरतं मर्यादित नाही, तर त्याची डिग्निटी मेंटेन झाली पाहिजे, हेही कलम 21 अंतर्गत आपल्याला सांगितलं गेलं होतं. आणि मेनका गांधी हा खटला कलम 21 याच्याशी संबंधित खूप महत्वाच्या गोष्टी हे करतो की आपलं संविधान आणि त्याच्यातली जी कलमं आहेत ती किती ब्रॉड ऍस्पेक्टवर आपण बघू शकतो हे सांगणारा हा कायदा आहे. तर हा सांगणारा खटला हा होता. तर अशाच पद्धतीने आपण नवनवीन खटले घेऊन येत राहू. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.